हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड बघूया आज काय आहे. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे एलिव्हिएटिंग. एलिव्हिएटिंगचं काय मिनिंग आहे तर मेक सफरिंग, डिफिशियन्सी ऑर अ प्रॉब्लेम लेस सिव्हिअर. म्हणजेच काय, कमी करणे किंवा दूर करणे आपण त्याला म्हणू शकतो. एलिव्हिएटिंग म्हणजे कमी करणे किंवा दूर करणे. कमी करणे, उतारा पाडणे किंवा दूर करणे याला म्हटलं जातं एलिव्हिएटिंग. सो सिनोनिम काय आहे, रिड्यूस, ईज आणि रिलीफ. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रवेट, इन्फ्लेम आणि फोमेंट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कॉम्बॅट. कॉम्बॅटचं मिनिंग आहे टेक ॲक्शन टू रिड्यूस ऑर प्रिव्हेंट समथिंग बॅड ऑर अनडिझायरेबल. म्हणजे एकतर झुंज होते किंवा लढणे होते, लढणे पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा संघर्ष करणे सुद्धा म्हणू शकतो. कॉम्बॅट म्हणजे काय होते, टेक ॲक्शन टू रिड्यूस ऑर प्रिव्हेंट समथिंग बॅड ऑर अनडिझायरेबल. जे पण काही बॅड आहे, अनडिझायरेबल आहे, त्याला त्या ॲक्शननी रिड्यूस करणे किंवा प्रिव्हेंट करणे, त्याला कॉम्बॅट असं म्हटलं जातं. सो कॉम्बॅट म्हणजे काय होते, लढणे, निराकरण करणे, झुंज, संघर्ष करणे किंवा प्रतिबंध करणे. ओके, सो कॉम्बॅट म्हणजे होते लढणे, निराकरण करणे, झुंज, संघर्ष करणे किंवा प्रतिबंध करणे. त्याचे सिनोनिम्स आहेत फाईट, बॅटल अगेन्स्ट, डू बॅटल विथ. ओके, डू बॅटल विथ, बॅटल अगेन्स्ट आणि फाईट म्हणजे त्याचे सिनोनिम आहेत कॉम्बॅटचे. अँटोनिम्स आहेत गिव्ह इन टू, एंट्रस्ट, सीड आणि हँडओव्हर. हे आहेत अँटोनिम्स कॉम्बॅटचे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे सिडिएशन. सिडिएशनचं मिनिंग आहे कंडक्ट ऑर स्पीच इन्साइटिंग पीपल टू रिबेल अगेन्स्ट द अथॉरिटी ऑफ अ स्टेट ऑर मोनार्च. तर रिबेल म्हणजे काय होते तर रिबेलपणा करणे, एखादं कोणी काही म्हणत आहे तर त्याच्यावर द्रोह करणे, विद्रोह करणे, त्याला म्हणतो आपण रिबेल. सो सिडेशन म्हणजे हे होते एकतर राजद्रोह करणे किंवा राज्यद्रोह, देशद्रोह किंवा शासनद्रोह, त्याला म्हटलं जाते सिडिएशन. सिडिएशन म्हणजे होते राजद्रोह किंवा राज्यद्रोह, देशद्रोह किंवा शासनद्रोह. ओके, सो सिनोनिम्स आहेत रिव्हॉल्ट, इन्सुरेक्शन आणि रायोटिंग. आणि अँटोनिम्स आहेत काम, ऑबिडियन्स आणि पीस. हे आहेत अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कशाचे, सेडिशनचे. नेक्स्ट आहे इन्साइटमेंट. इन्साइटमेंट म्हणजे होते द ॲक्शन ऑफ प्रोवोकिंग, म्हणजे प्रोवोक करणे, भडकवणे. सो अनलॉफुल बिहेवियर ऑर आर्गिंग समवन टू बिहेव अनलॉफुली. म्हणजेच काय, इन्साइटमेंट म्हणजे होते एकतर भडकवणे होते. सो मराठीमध्ये इन्साइटमेंटला म्हटलं जातं भडकावणे, भडकावणे. त्याचे सिनोनिम्स आहेत एगिंग ऑन, अर्गिंग किंवा गोडिंग. आणि अँटोनिम्स आहेत डिटरंट, हिंडरन्स आणि इम्पेडमेंट. हे आहेत अँटोनिम्स त्याचे इन्साइटमेंटचे. एकदा वाचून घ्याल तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात राहील. मराठीमध्ये जर तुम्ही मिनिंग वाचला तर तुमच्या जास्त लक्षात राहील आणखी. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे, फर्स्ट अ गॅदरिंग ॲट अ रिलिजियस प्लेस. म्हणजेच धार्मिक उपासनेसाठी जो एक समूह गोळा होतो, जमतो, लोकांचा समूह जो जमतो, त्याला काय म्हटले जाते वन वर्ड मध्ये, कॉंग्रिगेशन. कॉंग्रिगेशन हे म्हटलं जातं.
जे की धार्मिक कार्याकरता लोकांचा जो समूह एका ठिकाणी जमा होतो त्याला कॉंग्रिगेशन असं म्हटलं जातं. सो धार्मिक उपासनेसाठी जमलेल्या लोकांचा समूह म्हणजे काय होतो, कॉंग्रिगेशन. त्याला धार्मिक सभा सुद्धा म्हणू शकतो आपण. सो नेक्स्ट आहे इम्पोज्ड अ रेस्ट्रिक्शन ऑन. त्याला काय म्हटलं जाते, कॉन्स्ट्रेंट. इम्पोज अ रेस्ट्रिक्शन ऑन म्हणजे होते कॉन्स्ट्रेंट. कॉन्स्ट्रेशन म्हणजे काय होते, कॉन्स्ट्रेंट म्हणजे काय होते तर प्रतिबंध लावणे किंवा अडचणीत आणणे, दबाव टाकणे, त्याला काय म्हटलं जाते, इम्पोज द रेस्ट्रिक्शन ऑन. सो कॉन्स्ट्रेंट म्हणजे काय होते, प्रतिबंधित किंवा दबलेला, अडचणीत आल्यासारखा किंवा बंधन, याला आपण काय म्हणू, कन्स्ट्रेंट, जो की काय आहे, ज्याच्यावर रिस्ट्रिक्शन इम्पोज करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट आहे इनकन्व्हिनियन्स. इनकन्व्हिनियन्सची करेक्ट स्पेलिंग काय आहे, INCONVENIENC. ऑप्शन सी ही करेक्ट स्पेलिंग आहे इनकन्व्हिनियन्सची. आणि इनकन्व्हिनियन्स म्हणजे होते गैरसोय किंवा अडचण, त्रास, अडचणीत घालणे, याला म्हटले जाते इनकन्व्हिनियन्स. ओके. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेजची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ADVANTAG. ऑप्शन बी ही करेक्ट स्पेल आहे ॲडव्हान्टेजची. आणि ॲडव्हान्टेज म्हणजे काय होते तर फायदा, लाभ, नफा, त्याला आपण ॲडव्हान्टेज असं म्हणतो. फायदा, नफा आणि लाभ याला ॲडव्हान्टेज असं म्हटलं जातं. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे ड्रॉ द लाईन. ड्रॉ द लाईनचं काय मिनिंग आहे तर वेन यू ड्रॉ द लाईन, when you draw the line you set out limits of what you find acceptable beyond which you will not go. म्हणजे जास्त सहन करण्याची मर्यादा निश्चित करणे. म्हणजे एक प्रकारचं काय, मर्यादा घालणे आपण त्याला म्हणू शकतो. तर ड्रॉ द लाईन म्हणजे काय होते, मर्यादा घालणे. किंवा जास्त सहन करण्याची मर्यादा एक निश्चित करणे, त्याला ड्रॉ द लाईन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे ड्रेस समवन डाऊन. ड्रेस समवन डाऊन म्हणजे होते इफ यू ड्रेस समवन डाऊन यू स्कोल्ड देम. स्कोल्ड देम म्हणजे कठोरपणे त्याला फटकारणे, कठोरपणे त्याला फटकार देणे, त्याला काय म्हटलं जातं, ड्रेस समवन डाऊन. कठोरपणे फटकारणे. ओके. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्यामध्ये फर्स्ट होता आपला तो होता ड्रॉ द लाईन. म्हणजेच काय होते की मर्यादा घालणे, जे पण काही जास्त सहन करण्याची मर्यादा आहे त्याला एक निश्चितपणे निश्चित करणे, त्याला ड्रॉ द लाईन असं म्हटलं जातं. नेक्स्ट ड्रेस समवन डाऊन म्हणजे होते कठोरपणे फटकारणे. नंतर आपण बघितलेलं करेक्ट स्पेल. सो फर्स्ट आहे इनकन्व्हिनियन्स. इनकन्व्हिनियन्स म्हणजे होते गैरसोय, अडचण, त्रास, अडचणीत घालणे. आणि नेक्स्ट आपण ॲडव्हान्टेज हे बघितलेलं आहे. ॲडव्हान्टेज म्हणजे होते फायदा, नफा आणि लाभ. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण बघितलेला फर्स्ट कॉंग्रिगेशन. कॉंग्रिगेशन म्हणजे काय होते तर धार्मिक उपासनेसाठी जी जमलेली लोकांचा समूह असतो किंवा सभा असते त्याला वन वर्ड मध्ये कॉंग्रिगेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय होते तर प्रतिबंधित, दबलेला, अडचणीत आल्यासारखा किंवा बंधन. म्हणजेच काय लावलेलं आहे त्याच्यावर रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे, रिस्ट्रिक्शन इम्पोज केलेलं आहे, त्याला कन्स्ट्रेंट असं म्हणू. फर्स्ट वर्ड बघितलेला आपण एलिव्हिएटिंग. एलिव्हिएटिंग म्हणजे काय होते तर कमी करणे किंवा दूर करणे, त्याला एलिव्हिएटिंग असं म्हटलं जातं.
कॉम्बॅट म्हणजे आहे लढणे, संघर्ष करणे, झुंज देणे, त्याला कॉम्बॅट असं म्हटलं जातं. सेडिएशन म्हणजे होते विद्रोह करणे, राज्यद्रोह करणे, राजद्रोह करणे, शासनद्रोह करणे, त्याला सेडिएशन असं म्हटलं जातं. आणि लास्ट इन्साइटमेंट म्हणजे होते भडकवणे, प्रोवोक करणे. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही एकदा वाचून घ्या, त्याचे मराठी मिनिंग सुद्धा वाचा आणि एक नोट डाऊन करत चला तुम्ही दररोजचे जे वर्ड्स आहेत ते. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.